चला आज आपण बनवूया मस्तपैकी कोथिंबीरच्या वड्या. हे बघ ना किती परफेक्टली शेप पण दिलाय ना मी. म्हणजे कापायचंच काम हे. पण त्याच्या पहिल्याची मेहनत. पहिले कोथिंबीर कापून घेतली, त्यानंतर अद्रक, मिरची, लसूण याची एक पेस्ट बनवून टाकली. हा थोडासा ओवा क्रश करून टाकलाय. त्यानंतर मी याच्यामध्ये तीळ टाकले आहेत. तिळाच्या बरोबर माझं तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी कॉर्नफ्लोअर टाकलं किंवा तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता, डिपेंड ऑन यू. त्यानंतर थोडंसं बेसन आणि मीठ हे सगळं मस्तपैकी मिक्स करायचं. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे बेसन आणि कोथिंबीर व्यवस्थित मुरण्यासाठी, आणि 5-10 मिनटं याला असंच ठेवायचं. एकीकडे मी ज्या भांड्यामध्ये हे वाफवणार होते त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकून घेतले. सगळ्या परातीला मस्तपैकी हे लावून घेतलं. त्यानंतर जे एक्स्ट्रा बेसन मला पाहिजे होतं ते टाकून असं मस्तपैकी बाइंड करून घ्यायचं. त्यानंतर इकडे टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि अशा हाताने थापून मस्तपैकी करून घ्यायच्या, कारण की या परफेक्टली निघतात. तुटण्याचा कमी चान्सेस असतो म्हणून या शेपच्या मी बनवते. ते गोलवाल्या मला म्हणजे तुटायचे चान्सेस वाटतात म्हणून त्याच्यावर जात नाही मी. यांना मस्तपैकी 10 ते 15 मिनटं वाफ काढून घ्यायची. त्यानंतर अर्धा 1 तास त्यांना तसंच ठेवायचं आहे. नंतर आपल्याला याची कटिंग करायची आहे. जेव्हा तुम्ही कट करणार तेव्हा हे बघा, पहिले चेक पण करायचं. जर तुम्हाला वाटलं ना कमी, असं पूर्ण दिसायला पाहिजे. आणि सुरीने सुद्धा चेक करू शकता की ते शिजलं आहे की नाही. सुरीला काहीच लागत नाही, म्हणजे प्रॉपरली शिजलं आहे. तेव्हा जाऊनच आपण याला म्हणजे पीसेसमध्ये कट करायचं. जर कच्चा असेल तर पुन्हा थोडी वाफ घेऊन घ्या. हे सगळं कट केल्यानंतर आपण मस्तपैकी जेवूया. आणि जेवणाच्या बरोबर या वड्यासुद्धा केल्या होत्या मी. मस्त एन्जॉय केलं हे सगळं. त्यानंतर मला संध्याकाळी थोडं काम होतं म्हणून पहिले बोलली चला सुप्रियाकडे जायचंच आहे. मग तिच्यासाठी वड्या पॅक केल्या, कारण की एवढं मी एकटी नाही खाऊ शकत आहे. कितीही बनवलं ना तरी वाटाची सवय तर थोडीफार तर आहे माझ्यामध्ये सुद्धा. म्हणून चला या वड्या तिच्या घरी घेऊन. आणि त्यानंतर मी आणि माऊ मस्तपैकी कॅरम खेळायला बसलेलो, कारण की माऊचं त्याच्यामध्ये टाईमपासच खपत नव्हता. कारण की तिला हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे. ती थोडीशी परफेक्शनिस्ट आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी तिच्या अकॉर्डिंग व्हायला पाहिजेत. त्यानंतर आम्ही एक दुसरीच्या बरोबर मस्तपैकी नेम लावायला बसलेलो. कुठले नेम माझे लागत होते, कुठले तिचे लागत होते. आता याच्यामध्ये बघा तिचा खेळ बघा, ती कुठूनही चालवते म्हणजे कुठूनही तिचा डायस फिरतो. आणि माझी गोटीसुद्धा गेली होती. असं सगळं एन्जॉय करता करता लाईट गेली होती. तिच्या शेंड्या किती सुंदर वाटत आहेत त्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.